नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे राया आणि राघवची पतंगबाजीची कॉम्पिटिशन लागलेली असते। राया आणि राघव दोघेही जोमाने पतंग उडवत असतात आणि राया पतंग उडवत असताना राघवचं लक्षही त्याच्याकडे असतं। राघव हा रायाला जिंकून देण्याचा प्रयत्न करत असतो। रजनी आत्या आता इथे विचार करत असते, राघव बहुतेक स्वतःच्या भावाला कधीच हरवून देणार नाही। सिंधूने खरंच खूप छान केलेलं आहे। सिंधू खरंच खूप छान काम करते। सगळेजणच त्यांना दोघांना सपोर्ट करत असतात। सिंधू आणि रजनी ही राघवच्या बाजूने असतात। मधु आणि ऋषभ हे दोघे रायाच्या बाजूने असतात। त्यांना सगळेच जण सपोर्ट करत असतात। इथे सिंधू म्हणत असते, राघव सर पतंग उडवा, तुम्ही जिंकणार आहे मला माहित आहे। त्यावर आता राघव म्हणत असतो, सिंधू तू ढील दे। आता इथे राणी म्हणत असते, राया मला माहित आहे तुम्ही खूप छान पतंग उडवताय, तुम्ही जिंकणार आहे असं म्हणून ती आता चेअरअप करत असते। सिंधू म्हणत असते, मी सांगते ना तुम्हाला राघव सर जिंकणार आहे। त्यावर आता मधू म्हणत असते, राया पण जिंकू शकतात, तेही छान पतंग उडवतायत। सिंधू म्हणत असते, ठीक आहे मधुताई, लागली का मग 5,000ची बेट? त्यावर मधू म्हणत असते, ठीक आहे बघूया आता कोण जिंकतय ते। सिंधू आता राघवला चेअर करायला लागते। राघव सर उडवा पतंग, 5,000चा प्रश्न आहे, तुम्हाला जिंकायचंच आहे। इथे सिंधूच्या पण लक्षात आलेलं असतं की राघव मुद्दाम हरण्याचा प्रयत्न करत आहे, तो त्याच्या भावाला हरवून देत नाही हे सिंधूच्या लक्षात आलेलं असतं। मधूही तोच विचार करत असते। आता राया म्हणत असतो, भावा करतोयस का काय तू? अरे पतंग उडव। त्यावर राघव म्हणत असतो की राया तू किती दिवसांनी भावा आज मला म्हणाला आहेस, खूप छान वाटतंय मला, चल आपण पुन्हा पतंग उडवूया। असं म्हणून आता दोघेही पतंग उडवायला लागतात। सिंधू आता इथे मधूला म्हणत असते की मधुताई तुमचं काय चाललंय? राघवला ती चेअर करत असते आणि म्हणत असते, तूही जिंकू शकतोयस। सिंधू म्हणत असते, मधुताई तुम्ही तुमच्या नवऱ्याला सपोर्ट करा ना, राघव सरांना काय सपोर्ट करताय? त्यावेळी आता मधू म्हणत असते, मग काय झालं राघवला सपोर्ट केला म्हणून तुला काय फरक पडतो? त्यावर सिंधू म्हणत असते, हो मला फरक पडतो। दोघेही आता पतंग उडवत असतात। राघव हा पतंग उडवत असतो पण त्याच जागी असतो। राया पतंग उडवत उडवत पुढे निघालेला असतो आणि तेवढ्यातच त्याचा गच्चीवरून तोल चाललेला असतो। राया हा आता पडणार तेवढ्यातच राघव हा त्याचा जीव वाचवतो आणि त्याला पकडतो। राघवने आता रायाचा जीव वाचवलेला असतो। राया हा प्रचंड घाबरलेला असतो। राघवही इथे खूप घाबरलेला असतो। राया आता खाली बघतो। त्याच्या लक्षात आलेलं असतं की आपण इथून उंचावरून खाली पडलो असतो तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता। आता इथे रायाच्या भोवतणी सगळेजण घोळका करून उभा राहिलेले असतात। सिंधू आता विचारत असते की राया भाऊजी तुम्हाला लागले तर कुठे नाही ना? त्यावर आता राघव आणि राया दोघेही घट्ट मिठी मारतात। रजनी म्हणत असते, राया काय करत होतास तू? तुला कुठे लागलं तर नाही ना? राया म्हणत असतो, खरंच मला कुठेही लागलं नाही, मला राघवनी ऐन मुमेंटला येऊन पकडलं आणि त्याच्यामुळेच माझा आता जीव वाचलेला आहे। रजनी आत्या म्हणत असते, तुला माहित आहे का लहानपणी तू असा राघवचा जीव वाचवला होतास, त्यामुळेच राघवने आता तुझा जीव वाचवलेला आहे। दोघांनीही एकमेकांचं रक्षण केलेलं आहे आणि सिंधू तू हे काम करू शकलीस, तुला ना खूप जास्त ब्लेसिंग मिळणार आहेत, कारण दोन भावंडांना एकत्र आणायचं काम तू आज सणा दिवशी केलेलं आहेस, खरंच खूप छान। त्यावर सिंधू म्हणत असते, रजनी आत्या नाही, मी काहीच केलेलं नाहीये। रजनी आत्या आता गालातल्या गालात हसते। आता मधू ही रायाला विचारत असते, तुम्हाला काही झालं तरी नाही ना? त्यावर राया म्हणत असतो, नाही मला काहीच झालेलं नाहीये। त्यावर आता ऋषभ म्हणत असतो की ठीक आहे, आपला तर आता पतंग उडवून झालेला आहे। आजचे विनर आहेत राघव दादा आणि राया दादा दोघेही। सगळेजणच आता टाळ्या वाजवायला लागतात आणि दोघांनाही चेअर्स करायला लागतात। सिंधू म्हणत असते, खरंच आज खूप मज्जा आली। त्यावर ऋषभ म्हणत असतो की आपली अजून पार्टी बाकी आहे, ती अजून संपलेली नाही, मी गाणी वाजवतो, तुम्ही डान्स करा। ऋषभ आता गाणी लावतो आणि सगळेजण डान्स करत असतात। तेवढ्यात मधू ही राघवला म्हणत असते, राघव थँक्यू, तुझ्यामुळे आज रायांचा जीव वाचला। पण राघव हा मधूला इग्नोर करतो आणि तिथे थांबत नाही। इथे मधू आता असा विचार करत असते की या राघवला असं वाटतं की मी ह्याच्याशिवाय खुश राहू शकत नाही, ह्याला दाखवूनच दिलं पाहिजे। आता राणीही मुद्दाम होऊन रायाजवळ जाते, त्याचा हात धरते आणि डान्स करू लागते। त्यानंतर राघव म्हणत असतो, खरंच खूप मज्जा आली आहे। दोघेही एकमेकांना तिळगुळ भरवत असतात, राया राघवला आणि राघव रायाला, आणि दोघंही आता मिठी मारतात। दोघांमधलं सगळंही काही सुरळीत
चाललेलं असतं. आता सिंधू ही रायाला आणि राघवला दोघांनाही तिळगुळ भरवते. मधू म्हणत असते मलाही भरवायचे आहे. तर इकडे आता रुक्मिणी ही बाहेर फेऱ्या मारत असते. तेवढ्यातच राजश्री तिथे येते आणि राजश्रीला रुक्मिणी म्हणत असते काय ग मुले कुठे आहेत? याआधी पतंग उडवायला नकार देत होती आणि किती उशीर झाला वर थांबलीयत. राजश्री म्हणत असते हो ना भरपूर वेळ झालाय. त्यावर आता रुक्मिणी म्हणत असते अगं तुझ्या लाडक्या सुनेला जरा समजवायचं तरी, सणा दिवशी तरी तिने काहीतरी करायचं, वरती कशाला जाऊन बसली. त्यावर राजश्री म्हणत असते वहिनी तुम्हाला पण माहित आहे सिंधूनं सगळ्या पूजेची तयारी केलेली आहे आणि आजचा स्वयंपाक कोणी केलेला आहे माहित आहे? राणीने केलेला आहे. असं म्हटल्यावर रुक्मिणी आणि माईंना खूपच आनंद झालेला असतो. रुक्मिणी म्हणत असते की माई खरंच राणीच्या हाताला खूप चव आहे, ती खूप खमंग जेवण बनवते. पण आज आहेत कुठे सर्वजण? राजश्री म्हणत असते सगळेजण काम करूनच वरती गेलेले आहेत. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राघव राजश्रीला म्हणत असतो आई माझं जेवणाचं ताट करून ठेव, मला जेवण करून लवकरच निघावं लागेल. राघवने असं म्हटल्यावर सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो. राजश्री आता इथे सगळ्यांना सांगत असते की राघव आता निघणार आहे आणि राघव हा बॅग घेऊन खाली येतो. राघव हा बॅग घेऊन खाली आल्यावरती राजश्री म्हणत असते राघव तुझं जाणं गरजेचंच आहे का? तेवढ्यातच राजश्रीच्या छातीमध्ये दुखायला लागतं आणि छातीमध्ये दुखायला लागल्यावर सिंधू ही राजश्रीला चेक करत असते. सगळेजण प्रचंड घाबरलेले असतात आणि डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टर राजश्रीला चेक करते आणि म्हणत असते त्यांची परिस्थिती जरा नाजूक आहे. काय आहे ना त्यांनी कोणत्या तरी गोष्टीचा ट्रेस घेतलेला आहे, त्यामुळे असं झालेलं आहे. तुम्ही एक काम करा, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही, त्या कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेणार नाही असं त्यांच्या पुढे वागा. रत्नाकर म्हणत असतो हो पण मॅडम तसं काही अजून टेन्शनचं नाहीये ना. त्यावर आता मॅडम म्हणत असतात नाही, ह्यांना जपा तुम्ही, त्यांची काळजी घ्या, त्यांच्या मनासारखं होऊ देत. सिंधू आता म्हणत असते ते काय आहे ना ह्यांच्या मुलाचीच म्हणजे राघव सरांची आता ट्रान्सफर होते, त्या टेन्शन मध्ये आहेत असं मला वाटतंय. आता रत्नाकर म्हणत असतो हो तेही कारण असू शकतंय. राघव हा घर सोडून निघून चाललेला आहे, ते तिला सहन होत नव्हतं म्हणूनच तिने हा त्रास करून घेतलेला आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर हे राघवला सांगत असतात राघव सर मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या आईच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या, म्हणजे कसं आहे त्या लवकरच रिकवर होतील आणि तुमचं ट्रान्सफर जरा थांबवा कारण त्यांची तब्येत ही महत्वाची आहे. शेवटी तुमचा निर्णय आहे पण मला असंच वाटतंय की तुम्ही इथे थांबावं. तुमच्या सिनियर्सला जरा कळवावं की तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे राघव हा त्यांच्या सरांना फोन करायला गेलेला असतो. राघव हा घडलेली सगळी परिस्थिती सरांना त्या सांगत असतो. तर इकडे आता राजश्री सिंधूला म्हणत असते काय झालं, राघवनी काय डिसिजन घेतलेला आहे, राघव थांबणार आहे ना? सिंधू आता राजश्रीला म्हणत असते हो आई, राघव सर त्यांच्या सिनियर्सला फोन करायला गेलेले आहेत आणि कदाचित ते थांबतीलही. मग हे ऐकल्यानंतर राजश्री ही खूप खुश होते आणि सिंधूला म्हणत असते आपला कोणाला संशय तरी आला नाही ना, सगळं काही व्यवस्थित आहे ना? त्यावर सिंधू म्हणत असते हो राघव सर आता ट्रान्सफर करून घेणार होते ते आता घेणार नाहीत. आता सिंधू म्हणत असते आई आपलं जे मिशन होतं ना ते सक्सेसफुल झालेलं आहे. तेवढ्यातच राघव हा फोनवरून बोलून येत असतो. त्या दोघीही खूप आनंदात असतात आणि एकमेकींना मिठ्या मारत असतात. तेवढ्यातच आता तिथे राघव पोचतो. राघव हा सिंधू आणि राजश्रीचा हा डाव ओळखू शकेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.